नमस्कार. मराठा संघाने विवाहाबद्दल आचारसंहिता निर्माण केली. काही अटी शर्ती ठरवून दिल्या. विवाहामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च करायचा नाही, काही नियम त्यांनी ठरवून दिले. आणि असा पहिलाच विवाह आता जालन्यामध्ये पार पडला. परतूरची महिला होती नक्षत्रा बागुल आणि होता जगदीश शिंदे. या दोघंही दोघांचा विवाह नुकताच परवा पार पडला. दोघांनीही मराठा समाजाने ठरवून दिलेल्या सगळ्यात रूढी परंपरेचा वापर केला आहे. त्यांनी ज्या मराठा संघाच्या नियमावली बँड बाजा लावला नाही, लग्नामध्ये घोडा वापरला नाही, 200 लोक बोलवले, आवाढव्य काही खर्च केलेला नाही. सगळ्या खर्चाला फाटा देऊन मराठा संघाने केलेल्या नियमावलीप्रमाणे त्यांनी हा विवाह लागलेला आहे. हा पहिलाच विवाह आहे आणि पहिल्या विवाहाने आता सुरुवात झालेली आहे. आता प्रत्येकाने विचार करायला पाहिजे, अशा प्रकारे विवाह केल्यानंतर ज्या नियम अटी ठरवून दिलेल्या आहेत, आपला खर्च वाचेल, ताणतणाव वाचेल, पैसाही वाचेल, तो आपल्याला वेगळ्या कामाकरता खर्च येईल. हा पहिला विवाह आहे. आता बघू दुसरा कोण विवाह करतो आणि असे विवाह वाढायला पाहिजे असं माझं मत आहे. धन्यवाद. मला सांगा आज कार्यक्रम काय आणि कुठलं काय? नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल बागल, परतूर तालुका परतूर जिल्हा जालना. आज रोजी आमची बहीण डॉक्टर नक्षत्रा हिचा साक्षीगंध सोहळा ठेवलेला होता. आणि जसं मराठा समाजानं ठरवलेलं आहे की हुंडा किंवा इतर कुठल्याही भेटवस्तू न देता विवाह सोहळा अगदी साध्या पद्धतीने करायचा, डीजेचा वापर करायचा नाही, कसलेही प्रदूषण करायचं नाही आणि विनाकारण होत असलेल्या खर्चावर आळा घालून मराठा समाजाची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला सावरण्याचा आणि एक बदल स्वीकारण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तो सुरुवात म्हणजे परतूरमधून आणि आमच्या बागल परिवाराकडून आम्ही हा पहिला प्रयत्न केलेला आहे. आणि समाजाने म्हणजे आमच्याकडून समाजाला अशी विनंती आहे की सर्वांनी मराठा समाजांनी अशाच प्रकारचे छोटे छोटे कार्यक्रम, आनंदाचे कार्यक्रम साजरा करावे आणि समाजाला एक वेगळी दिशा द्यावी. नमस्कार. आज आमच्याकडे आमच्या पुतणीचा साखरपुडा होता. मग नंतर समाजाची बैठक झाली आणि त्याच्यात 200 माणसात पाहुणे मंडळी फक्त लग्न लावायचं, डीजे लावायचं नाही, पुन्हा देणं घेणं काहीच नाही. म्हणून पाहुण्यांनी आमचं ऐकलं, आम्ही त्यांचं ऐकलं आणि हा लग्न सोहळा जालना जिल्ह्यात परतूरमध्ये पहिला आम्ही सुरुवात केली या लग्नाला. धर्मेंद्र चव्हाण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा.